शिरोळ येथील योग अमृत ट्रस्टची यशस्वी घोडदौड. उज्ज्वला विजय नातू यांनी महिलांना शिकवले योगा. 8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून शिरोळ येथील योग अमृत ट्रस्टच्या गेल्या 10 वर्षापासून सुरू असलेल्या योगा क्लासची माहिती क्लासच्या प्रमुख उज्ज्वला विजय नातू यांच्याकडून घेतली आहे. शिरोळ येथील महिलांना योगा शिकवण्याच्या उद्दिष्टाने उज्ज्वला विजय नातू यांनी सन 2015 साली 5 महिला घेऊन योगा शिकवण्यास प्रारंभ केला. शहरामधील अनेक महिला गेल्या 10 वर्षापासून हळूहळू योग अमृत ट्रस्टच्या योगा क्लासला जोडत गेल्या. प्रत्यक्ष क्लासमध्ये येऊन योगा करणाऱ्यांची संख्या सध्या 30 आहे. ऑनलाईन करणाऱ्यांची संख्या 35 आहे. अनेक महिलांना शारीरिक व्याधी होत्या. महिलांनी योगा केल्यामुळे त्यांच्या शारीरिक व्याधी कमी होऊन महिलांना स्वास्थ्य लाभत गेले. याचबरोबर गरजू गरीब गरजवंतांना मदत करणे, वृद्धाश्रम अनाथाश्रम या ठिकाणीही मदतीचा हात योग अमृत ट्रस्टच्या महिलांनी दिला. योगा शिकण्याबरोबरच क्लासमधील सर्व महिलांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. यामुळे शारीरिक स्वास्थ्याबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचा योगही या क्लासमधील महिलांना मिळाला. गेल्या 10 वर्षापासून सुरू असलेल्या योग अमृत ट्रस्टमध्ये योगा करण्यासाठी महिलांची संख्या वाढतच चालली आहे. योग अमृत ट्रस्टमध्ये उज्ज्वला विजय नातू यांच्याबरोबरच श्रद्धा कुलकर्णी, संध्या चव्हाण, आशा बन्ने, मीनाक्षी हेगडांना यांचेही या योगा क्लासच्या भरभराटीला योगदान लाभले आहे. महान कार्य न्यूजसाठी एजाज खान पठाण, शिरोळ. बोला. आज 10 वर्ष होऊन गेली योगा शिरोळमध्ये. सुरुवात त्रिगणेश योगाचा मी केलेलं आहे आणि घराघरातनं सुदृढ स्त्री हो झाली तर ती निश्चित पुढे काहीतरी व्यवस्थित हे करून घराघरात सांभाळू शकते. त्यासाठी सर्वांनी योगा जास्तीत जास्त लोकांनी योगा केला पाहिजे. तसंच संस्कृत जे मी शिकवते आज स्त्रीसुक्त, विष्णू सहस्त्रनाम, रुद्र ह्यासाठी सुद्धा सर्वांनी एकत्र येऊन हे शिकलं पाहिजे असं मला वाटतं. ह्या सर्वांच्यामुळं मी आज 10 वर्ष झाली योगा घेते. त्या सर्वांचे मी नक्की ऋणी आहे. योगा करण्याची सुरुवातीला कल्पना कसं काय सुचली तुम्हाला? तर काय नमस्कार. आधी नाथू मॅडम जेव्हा क्लास चालू केल्या त्याच्यानंतर आम्ही 2च महिन्यात त्यांना जॉईन झालो आहे. मला अगदी कमरेचा त्रास होता, मणक्याचा, अगदी म्हणजे मला चालता वगैरे येत नव्हतं. इथं जसं मी चालू केलं योगा तेव्हापासून माझी औषधं पूर्णतः बंद आहेत आणि चालणं वगैरे व्यवस्थित चालू झालं. कमरेचा त्रास कमी झाला. तर स्वतः येऊन घरीसुद्धा सांगून जायच्या काय काय करायचं काय नाही वगैरे. त्या सगळं अगदी छान माहिती, खाण्यात काय असावं, तेलाचं मालिश वगैरे व्यवस्थित कसं आपण राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे ह्याची माहिती त्यांनी अगदी फ्रीमध्ये न काही घेता न करता अगदी आपल्या मुलीसारखं अगदी इतकी छान म्हणजे त्यांनी काळजी घेतली. कुठलंही आता असू दे, काही आमचं दुखलं फुकलं तर त्या अगदी आवर्जून त्याच्यावरती कोणतं तेल लावावं, काय करावं, कसा योगाचा प्रकार कोणता कोणता करावं हे सगळं त्यांनी अगदी छान माहिती अगदी देतात. आम्ही जवळजवळ आता आज 11 वर्ष पूर्ण झाली त्यांच्याजवळ आहे सानिध्यात. त्यांनी भरपूर आम्हाला घरी आम्ही कधी बाहेरसुद्धा येत नव्हतो, त्यामुळं आम्ही बाहेर पडलो. ड्रेस कधी आम्ही वापरला नाही, त्यांच्यामुळे ड्रेस घालायला लागलो बाहेर. म्हणजे अगदी फ्रीली अगदी छान. आमचे काय आता योगाचा वाढदिवस साजरे होतात तर ट्रिप असते वर्षातून 1-2 वेळेला छान. आणि वाचन पठण संस्कृत हा विषय आम्हाला येत नव्हता, त्यांनी संस्कृत विषयही शिकवला. वाचन वगैरे छान आमचं रोज पठण होतं जर गुरुवारी इथं समर्थ हॉललाच. छान माहिती अगदी व्यवस्थित आणि अगदी मुलीसारखं सगळ्यांना जे आई जशी वागते ना तसं अगदी सगळ्यांना सांभाळून वगैरे करून अगदी सांगणं व्यवस्थित असतं त्यांचं. नमस्कार. आज महिला दिनानिमित्त मी योगाविषयी थोडंसं बोलणार आहे. योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे. योगामुळे शरीर, मन, बुद्धी व यांचा समतोल राखला जातो. आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये योग करणे खूप आवश्यक आहे. दररोज योग केल्याने अनेक फायदे होतात. शरीर लवचिक बनते, एकाग्रता वाढते आणि आपला ताणतणाव कमी होतो. तसेच अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते. प्राणायाम आणि ध्यान केल्यामुळे श्वसन सुधारते व मन सकारात्मक होते. म्हणून आपण सर्वांनी योग केला पाहिजे. आपल्या या शिरोळ गावामध्ये नातू मॅडम यांनी जवळजवळ 10 वर्ष अविरतपणे योगा क्लास अनेक ठिकाणी सुरू केले आहेत. या मॅडमांमुळे आम्हालाही योगाबरोबर सामाजिक कार्य करण्याची संधी मिळाली. त्यांच्यामुळे वृद्धाश्रम व अनाथाश्रम येथे आम्ही जाऊन
त्यांना मदत करण्यास प्रवृत्त झालो. त्यांच्यामुळे आमच्या शरीरात होणारे जे बदल आहेत त्याची योग्य अशी माहिती आम्हाला मिळाली. त्यांच्या या अनुभवामुळे योग्य अशी जीवनशैली जगण्याची आमच्यात ताकद निर्माण झाली. धन्यवाद.